साईनगर प्रभाग के कर्तव्यदक्ष नगर सेवक व अमरावती महानगर पालिका के पूर्व स्थायी समिति सभापति तुषार भारतीय के अथक प्रयासों के चलते साईनगर प्रभाग में स्वतंत्रता वीर सावरकर की एक शानदार प्रतिमा का अनावरण किया गया। इसके पहले अमरावती शहर में दर्शनीय सावरकर की कोई भी प्रतिमा नहीं थी। वीर सावरकर समिति के सदस्यों के कुशल परिश्रम के चलते यह प्रतिमा साकार करने में अत्यंत मदद मिली। देश की आजादी को ही जीवन का लक्ष्य बनाने वाले वीर सावरकर का नाम अमर है। आज या ठिकाणी सावरकर जयंतीच्या निमित्ताने आपण पुतळ्याचं अनावरण करतो। काल आपण त्यांनी लिहिलेल्या गीतांचा या ठिकाणी आनंद घेतला, त्याचा उच्चार झाला, त्या गीतांचा उच्चार झाला। मला असं वाटतं की कुठल्याही आपल्या श्रद्धास्थानात ज्यावेळेला आपण मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करतो त्यावेळी मंत्रोच्चाराने तो परिसर आपण पवित्र करत असतो। आणि काल सावरकरांच्या गीताने हा परिसर ते मंत्रोच्चारासारखाच आहे। तसं गदिमा म्हणतात की वेद मंत्राहुनी आम्हा वंदे वंदे मातरम। हो, पडेंगे त्याच वंदे मातरमसाठी, त्याच भारत माते जयसाठी ज्या माणसाने आयुष्य वेचलं त्या माणसाच्या आज अभिवादन करताना आपल्याला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आणि वेगळ्या प्रकारची प्रेरणा मिळणार। आम्ही ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रामध्ये अशाच लोकांचे आशीर्वाद आणि अशाच लोकांच्या प्रेरणेने आम्ही काम करत असतो। म्हणून आज मला अतिशय आनंद या ठिकाणी होतोय की आज हा पुतळा आमच्यावर नेहमी लक्ष ठेवणार आहे। आम्ही करणारे एक एक काम हे त्यांच्या प्रेरणेने करणार आहे आणि त्यांना अपेक्षित असणारं स्वातंत्र्य आणि त्यानंतर सुराज्य ते करण्यासाठी म्हणून आम्ही आज या ठिकाणी शपथ घेऊया की सावरकरांना अपेक्षित असलेला देश घडवण्यासाठी आम्ही या पुढची वाटचाल आम्ही करणार। आतापर्यंत काय झालं ते जाऊ द्या, जहां से जागो वहां से सवेरा। आणि आजपासून आपण सावरकरांनी दिलेल्या विज्ञानाच्या आधारावरचा आपला धर्म आपण टिकवून ठेवूया, तो पुढे नेऊया आणि नक्कीच एकदा हा देश जगाला मार्गदर्शन जे आत्ताही करतोय तो पुढे जाऊनही करणार आहे, तो जगद्गुरू होणार आहे। त्यासाठी आपण आपल्या सगळ्यांचं योगदान द्यायला पाहिजे, ते आपण सगळ्यांनी मिळून देऊया। उम्र के 14वें वर्ष में गुलामी के खिलाफ उनके मन में एक चिंगारी जगी व देवघर के देवी के सामने उन्होंने राष्ट्र को स्वतंत्र करने का संकल्प लिया। यह बात राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफले ने बताई। वीर विनायक दामोदर सावरकर की जयंती के उपलक्ष्य में तुषार भारतीय मित्र मंडल की ओर से सातुर्णा के गुरुकुल एकेडमी में 2 दिवसीय व्याख्यान का आयोजन किया गया था। व्याख्यान की शुरुआत 27 मई को हुई। व्याख्यान के पहले दिन वीर सावरकर के गीत गुंजन कार्यक्रम में चारुदत्त आफले ने सावरकर एक कवि व उनके काव्य की महत्वता विषय पर व्याख्यान किया। ज्या माणसाच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण हा साजरा करण्यासारखा आहे, प्रत्येक क्षण हा त्याची शताब्दी म्हणून तुम्ही आणि आम्ही आयुष्यभराचं पाथेय घेत जावं अशा प्रकारचं आहे। असं अतिशय अलौकिक व्यक्तिमत्व, असं अत्यंत अलौकिक असं जीवन स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचं। काय सांगायचं त्यांच्याबद्दल आणि काय सोडायचं। अगदी वयाच्या 11व्या वर्षी त्यांनी लिहिलेल्या सवाई माधवरावांच्या फटक्याबद्दल बोलायचं। युग निर्माण झालेलं होतं, त्याला गदगद हलवणारं हिंदुत्वाचं तत्वज्ञान आणि त्या अनुषंगाने हिंदुत्वाचं राजकारण त्यांनी जे मांडलं त्याबद्दल बोलायचं, त्यांच्या विज्ञाननिष्ठेबद्दल बोलायचं, त्यांच्या भाषा शुद्धीबद्दल बोलायचं, त्यांच्या काव्याबद्दल बोलायचं, त्यांच्या नाटकाबद्दल बोलायचं, कशाबद्दल बोलायचं। असंख्य पैलू विनायक दामोदर सावरकर या व्यक्तिमत्वाचे आहेत। इस अवसर पर स्थायी समिति के पूर्व सभापति तुषार भारतीय ने सावरकर पुण्यकृति प्रतिमा समिति के सदस्य विलास मराठे, किरण हाथगांवकर, बाला साहेब सोमलवार उपस्थित थे। ब्यूरो रिपोर्ट VCN न्यूज।